पण त्याच्या आधी मी आज सगळ्यांचं या मीटिंग मध्ये स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं. शरीराने नाही पण मनाने आज आपण एकत्र या मीटिंगला जमलो आहोत. परमेश्वराने या ठिकाणी येण्याची इच्छा आणि केली त्याबद्दल तर परमेश्वराचे आभार, आपले सगळ्यांचे आभार. मित्रांनो, जेव्हा अल्कोहोली सायन्स मध्ये आलो तेव्हा 4 चोवीस डॉक्टर होऊन गेलेले होते. अल्कोहोली सायन्सच्या मीटिंगला रियाब मधनं 2-4 मीटिंग कशा बशा केल्या होत्या, मला आजही आठवते. पण दुसरी गोष्ट माझ्यासारखा म्हणजे जरा सहज तो सहज नाहीये पोस्टचा जो कागद आहे तो. माझ्यासारखा जो दारुडा आहे तो सरळ नसतो, सहज नसतो, कुणाला न समजणारा असतो. आणि मी कुणाला समजून नाही घेणार असतो. पुन्हा ती दारू हातात आली आणि 11 आधी मीटिंगच्या आदल्या दिवशी दारू पिलो. पुन्हा 12 मार्च 2020 मला आजही आठवतो तो दिवस. त्या दिवशी रविवार आणि असं वार होता आणि त्या दिवशी मीटिंग चालू केली मी, फिजिकली मीटिंग. पण तिथनं परत मागं वळायला लागलं नाही मित्रांनो. 3 मीटिंग झाल्या आणि आजही आठवतो की मीटिंग बंद पडल्या. मीटिंग बंद पडायचं कारण असं होतं की जगामध्ये सगळं कोरोना आला. परमेश्वराची अजून एक माझ्यावर कृपा झाली की मला घरातनं बाहेर जायला नाही मिळालं. काही दिवसात पुन्हा ऑनलाईन मीटिंग चालू झाली आणि एक मीटिंगची लिंक माझ्यापर्यंत पोहोचली. व्यक्तीने एका फोन करून सांगितलं, कल्पेश या मीटिंगला रोज येत जा. बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही आणि मीटिंग सुरुवात झाली. माझ्या आयुष्याची मीटिंग सुरुवात झाली म्हणे. कसा बसा ऐकायला लागलो. मी बरेच वेळा सांगत असतो, कसा बसा ऐकायला लागलो. काही थोड्या दिवसातच मला समजायला लागलं ही जी लोक बसलीत नाही काहीतरी वाचन चाललेलं आहे यांचं. मी मात्र ऐकत होतो की मस्त रममान म्हणून ऐकत होतो. म्हणजे माझ्या जीवनातला भाग मला आठवत होता आणि हळूहळू तो समजा कळायला लागलो की काय. मी विचारलंय पुस्तकं कुठे मिळतील मला आधी ती मीटिंग आठवते. आणि एका व्यक्तीने मला त्या कोरोनाच्या काळात वयस्कर होते, मी ते पुस्तक माझ्या हातात आणून दिले. मायासारखा दारोडा गप बसत नसतो. तर आले की म्हणलं पानं चाळायला सुरुवात करतो, इकडून तिकडून तिकडून. फास्ट गिअर पाहिजे होतं मला. त्यात एका व्यक्तीने मला आजही आठवतोय ती गोष्ट. मला म्हणला काय काय करायचं असतं, पुस्तक कसं वाचायचं. डॉक्टर ओपिनियन आणि बिल डब्ल्यूची स्टोरी 10 ते 12 वेळा वाच म्हणला. 10 ते 12 वेळा वाचायची म्हणलं फक्त. बापरे बाप म्हणले 10 वेळा कोण वाचत नाही. म्हणलं ठीक आहे, माणसाने ते सांगितले वाचायला. कंटाळा न करता कसे बसे रोजच ती वाचायला सुरुवात केली. त्यांना सांगितलं 2-4 दिवसांनी की माझं एवढं एवढं वाचून झालेलं आहे. हळूहळू तो आजार, बरेच वेळा सांगतो की मला आजार पुस्तकातनं समजला. ते व्यक्ती माझ्यासमोर ते पुस्तक वाचत होता. किती वेळा तरी सांगतो की बिग बुक मध्ये मला तो आजार समजला आला. पान नंबर 6 आमचा माझ्या काळातलं बिग बुक. कदाचित आत्ताच्या बिग बुक मध्ये एक पानाचा फरक असेल. मानसिक आणि शारीरिक आजार म्हणले, मानसिक शारीरिक भावनिक. तरी बीडब्ल्यू तिथं म्हणतो त्याला त्या डॉक्टरने आजार सांगितलाय. मला त्यावेळी खरंच तो आजार नीट समजलेला नाही. वरवरनं काहीतरी कळलं होतं. दारू पिता येत नाही, मानसिकता खराब आहे माझी, यांच्यामध्ये बसलोय अशी अवस्था आहे. आणि हे सगळं चालू आहे. पण जीवनामध्ये हा सगळा खेळ चालू असताना बरेच वेळा आजार समजल्यानंतर मला लक्षात आलं की सगळा घोळ आहे जीवनातला आपल्या. काय ती 4थी 5वी पायरी. मला आजही आठवते की 3 पायऱ्यांचे प्रश्न एका व्यक्तीने ऑनलाईनला सांगितले. मी रात्रीत लिहून काढले होते सगळे. दाखवायचे कोणाला हा प्रश्न होता मला. हे दाखवू कोणाला, कोण भेटणार मला, कोणाला नाही. त्या ज्या व्यक्तीने घेतलं त्याला मी विचारलं काय करू. तुझ्या यातलं कुठलं तरी बांधव बघून त्याला दाखवा. अरे बापा म्हणलं आता हा शोधायचा कुठं, हा काय मनगड. हा सगळ्या
प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नव्हती मित्रांनो. हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आहे, पण मी वेगळा आहे. मुद्दाम विषयाला या सुरुवात करतो की अलोन माणसाचे येते, पण मी माणसात राहत नाही मित्रांनो. मला आजही आठवते, मला अनेक वेळा म्हणजे जेव्हा लहानपणाचा माझा आढावा घेतो, स्वतःला जेव्हा पाहतो, आई वडील शाळेत असायचे, मी असायचो लहानपणी त्यांच्याबरोबर शाळेत जायचो. कारण घरी मला काय आई ठेवू शकत नव्हती, मी लहान होतो. काय करायचं, मी खेळकर विद्यार्थी, लहान मुलगा मी खेळणारा. ती अभ्यास तिथं चाललेला आणि मी आपला बाहेर एकटा खेळत बसायचो. मला ते शाळा, अभ्यास, विद्यार्थी त्यांचं काय चाललंय काही घेणं देणं नव्हतं मला. मला बाहेरच ती दुनिया पाहिजे होती, ग्राउंड पाहिजे होतं, मोकळा पाहिजे होतं, त्यांच्यात नको होतं मला. ही जी सुरुवात आहे ना माझी, हिथंच ट्विस्टिंग आहे, मी स्वतःला समजतो. हे काय आहेत लोक, आणि बरेच वर्ष मी स्वतः बघतो, काय पोर आहेत, कसला अभ्यास करतात, कसले मार्क पडतात, काय इथंच आहेत, कुठे यांना काय मिळलंय. अशी एक हळूहळू हळूहळू माझ्या 10वी पर्यंत, म्हणजे वयाच्या 87 पर्यंत माझ्या भावना झालेल्या होत्या. काय माणसं आहे ती, काय तो शिकला तो विद्यार्थी, आईच म्हणायची अरे त्याला किती मार्क आहेत बघ ना तुझं काय, आणि आता इथंच फिरतोय, काय विकतोय, काय बसलाय दुकानात, काय तर विकतोय तिकडे देवाच्या आमच्या खंडोबाच्या रोडला. काय चाललंय, कसला अभ्यास, मग याचा काय उपयोग आहे. एकटाच सगळा विचार. हळूहळू मूल्यमापन, जरी समाजामध्ये मला अनेक वेळा असं आठवतं की मी मित्रांच्याच जायचो लहानपणी सुद्धा अगदी, आणि सगळे एकत्र जमलेले असायचे, मी मध्ये जाऊन उभं राहायचो, त्यांच्या काय चर्चा चालल्यात मी मध्येच माझं तोंड टाकायचो, सुरुवात माझी गप्पा मारायला त्यांच्यात जायचं, आणि ते माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. मी आपलं ह्या तो अरे बाबा माझा ऐका ना, अरे माझा ऐका ना, म्हणजे मी पाना हा माझा तिथनं सुरुवात होता. अरे बाबा माझा ऐका, आणि ती लोक दुर्लक्ष करायची माझ्याकडं. लक्षात आलं की ही माणसं माझी नाही आहेत असं लक्षात येतं माझ्या, आणि मी हळूहळू त्या मानसिकतेत जायचो की काय पोरं आहे ती. मी अरे सांगतोय यांना की परीक्षेला काय येणार आहे, मला माहिती आहे काय येणार आहे, आणि हे काय यांचं बोलतच, यांना जीवनाविषयी काय नाहीये, परीक्षेविषयी काय नाही, अभ्यासाविषयी जाऊ दे. म्हणून मी पण जे हा जो भावनात्मक कल्लोळ आहे आतला, हा मला माणसांच्यात टिकून द्यायचा नाही. त्यात मी असं लहानपणी मला आठवतं की मला सायकलने धडक मारली. बरेच दिवस मला ते सांगतच नव्हतं, मी जास्त नाक सुजलं होतं. आई तिकडं शाळेत असायची, आणि मी समोरच्या डॉक्टरकडे जायचं, काहीतरी पट्टी लावून यायचो तिथं, काय नाही लागले थोडं म्हणायचं. 3 महिन्यांनी तर जास्त काळा निळवायला लागला. ते डॉक्टर म्हणले हो त्याला पुण्यातल्या डॉक्टर, कशाला पुण्यात, आणि मग पहिल्या डॉक्टरने काहीतरी सांगितलं चुकीचं निदान, बरं दुसरा डॉक्टर नाही ऑपरेशन करायला पाहिजे. हा मग पुन्हा मी विचार करायचो, कारण हे 2 डॉक्टर आहेत, हा शिकलेला आहे, हा पण शिकलेला आहे, काय माणसं आहेत ही, काय चुकीचं सांगतायत, म्हणजे मला काय करावं काय नाही अशा अनेक गोष्टीतनं मी चाललो होतो. हा जीवनातला एकटेपणा हळूहळू, त्यात मला आजही आठवते की 8वी आली आणि आमच्याकडे वर्ग पाडायचे होते. मी सांगितलं की मला टेक्निकल साईडला जायचंय, मला पुढं चांगलंय शिक्षणासाठी, आणि मी तो फॉर्म घेऊन गेलो घरी. तुला काय ते नको, ती टवाळ पोर आहे त्यांच्यात नाही तू पाहिजे. आमच्या वडिलांनी काही लिहून दिलं नाही. आता मी म्हणलं ठीक आहे जाऊ दे, नाही ना नाही, मी आपल्या शाळेत नाही, ते एक काम करा, जे टेक्निकल आहेत ते सकाळच्या वर्गात, जे बिन टेक्निकल वाले आहेत ते सगळे दुपारच्या वर्गात. आणि अख्ख्या आमच्या म्हणजे गावातला एकमेव माणूस मी असं होतो की त्याने टेक्निकल घेतलं नव्हतं. आणि जी बाहेरनं गावातनं खेडेगावातनं पोरं आलेली होती ती दुपारच्या वर्गात, त्यांच्यात मी जाऊन बसलो. हे काही ओळखीचं नाही माझ्या, ज्यांच्याबरोबर मी लहानपणापासून मोठा झालो होतो त्यांच्यापासून माझं नातं तोडण्यात आलं तिथं. हितनं जी माझ्या आयुष्याला ब्रेक लागला मी म्हणेन, काय हळूहळू हळू, मग ती 10वीला मला इंटरेस्ट नाही, जीवनाचा काय लेणं नाही देणं नाही.
अभ्यास केला तर केला, एकटाच जाऊन बसायचो कुठेतरी अभ्यासाला. म्हणजे काय हे जीवनाला जेव्हा मी ह्या परिपक्वतेने बघतो, हळूहळू माणसाच्यात असायचो. कधी कधी लग्न समारंभात जरी असलो ना, ते नाकाला असं नाक तिरकं, थोडासा काळा सावळा, कोणतरी मग दुर्लक्ष, काय हा त्याचे आई वडील शिक्षक आहेत, कसा वागतो हा, काय राहतो हा, काय चाललंय याचं, मी म्हणायचं जा तुम्हाला काय करायचं करा, मला नाही घेईन तुमच्याशी काय. तिथंच माझी व्यक्तिमत्वातला बदल मला दिसतो. हा मी 4थ्या पायरीचा अभ्यास वाचन जेव्हा माझं स्वतःच करतो, तेव्हा हा मी स्वतःच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो आहे. मी असंच नाही केलेलं आहे. हा हळूहळू स्वतःच्या जीवनाचा एक उलगडा मी जेव्हा बघत गेलो, तेव्हा कळलं की हा लहानपणापासूनच मी तिथं गेलेलो आहे. मग जशी जशी दारू माझ्या जीवनात आली, काय तुला दारू प्यायला, कशाला दारू पितो, दारू पितो म्हणलं की मी त्याला जा तिकडे पळ म्हणायचं. हे तो माणूस नको, जो मला म्हटलाय ना त्याच्याबरोबर राहणं सोडून द्यायचो, बाजूला व्हायचो तिथनं मी. ती माणसं नको, ती दारू नको, ती माणसं नको, ती जीवन नको, यांचं काय घेणं नाही, मी लय शहाणा आहे, यांना काय कळतंय. दारू म्हटलं, कोणतरी म्हणलं नको तुला नाही, नको म्हणलं की तो माणूस कट, त्याला मी बाजूला सारायचो. ती मला बाजूला सारत नव्हती, मी त्यांना बाजूला सारत होतो. अलोन आणि लोनलीनेस मधला फरक आहे. लोनलीनेस मध्ये त्रास होतो, पण अलोन माझ्यासारख्या एकटा किंवा एकाकी पडलेला जो माणूस असतो ना, स्वतःला वेगळा ठेवणारा, माझ्यासारख्याला तो त्रास होत नव्हता. भयंकर या लोकांच्या काय गरज नाही म्हणायचो, काय काय लय शहाणे आहेत का, त्यांना काय कळते, भरपूर दोन आहे, हा नाही तो दुसरा मित्र बघेन मी, तो नाही दुसरा बघेन, माझ्याकडे काय पैसे आहेत, मला काय फरक पडतोय. मला नोकरी लागल्यानंतर अजून सुरुवात केली. तो जीवनातला एक ट्विस्ट असतो. हळूहळू माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांची लग्न व्हायला लागली होती, भाऊ लग्न करत नव्हता. मी म्हणालो माझं लग्न व्हाय, पोरांची लग्न आले, काय करायचं आता. आईला बोलून दाखवायचो, घरात चर्चा करायचो, काय त्याचं झाल्याशिवाय नाही. पुन्हा मी म्हणालो काय रो, मी घरात वेगळा, पुन्हा त्यांच्यात असून सुद्धा वेगळा राहतो. हा हळूहळू मी माझ्या जीवनाला एक वेगळं राहण्याची, वेगळं जीवन जगण्याची पद्धती, विचारायची पद्धती हळूहळू हळूहळू त्या ह्याच्यात जायला लागलो. दारू नंतर अजून 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 मी मी त्या गोष्टीमध्ये जातच होतो. आपण म्हणतो ना, अबो एव्हरीथिंग वी अल्कोहोलिक मस्ट बी राईड ऑफ दिस द सेल्फलेसनेस, वी मस्ट ऑर इट किल्स अस, गॉड मेक दॅट पॉसिबल, असं म्हटलंय. फेमस वाक्य आहे आपल्या याच्यातलं, बिग बुक मधलं, की मेक्स इट पॉसिबल म्हटलंय. हे हा मला जसा असं म्हणतो ना, मला ह्या बाहेरनं की मी ही हळूहळू हळूहळू मी एक, मला मी काय म्हणायचो की दारू माझी समस्या नाहीये. तुम्ही काय सांगता दारू माझ्या मागे लय टेन्शन आहे, मी दिसायला चांगला नाही, मी अमुक नाही, मला काय गरज नाहीये, अरे ते माझा भाऊ जास्त शिकत चाललाय आणि मी मात्र मला ते अभ्यासच करायचं नाही, मला जी साईड त्याला जी पाहिजे ती साईड दिलेली, मला साईड दिलेली नाहीये, यांना काय पैसे त्याला देतो मला देत नाही. सगळं आतल्या आतला विचार येते सगळे माझे, पण मी त्याला घाबरत नव्हतो, कायम पुढे जायचो, दाखवून द्यायचो, सिद्ध करून दाखवायचो कायम. ते काय तो पुस्तकी किडा आहे आणि मला जगातलं सगळं नॉलेज आहे, बाहेर सगळं मला माहिती आहे, कुठं काय चालतं, कुठं काय चालतं, इथं काय चालतं, तिथं काय चालतं, कुठल्या भागात काय मिळतं, कुठं काय मिळतं, कोण काय आहे, कोण कसं आहे, हे सगळं मला माहिती. त्याला काय माहिती, ते फक्त पुस्तकी. हा सगळ्या आतला जो माझा मानसिकतेचा भाग आहे, हा हळूहळू माझ्या जीवनाला एक कलाटणी द्यायला लागला. हळूहळू दारू सुरू झालेली आहे जीवनात. नोकरीनंतर फ्लॅट घेतलाय, एकटाच राहायचो त्या घरात, 3 रूमचा फ्लॅट, माणूस नाही कोण नाही, मी एकटाच. मला आवडतच नव्हती लोक नाही जीवनात, नको म्हणायची नको नको, काय करायची, का फ्लॅट मध्ये माझ्याबरोबर कोण, हे इथं दारू कशाला, इथं कशाला पितो, हे करा, अरे बरं घर माझं, फ्लॅट माझा, मी काय करतो काय नाही हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार कोणी दिलाय, तुम्ही तुमचं बघा ना, तुम्हाला काय करायचंय ते. मी स्वतःला इतका घमेंडी, इतका हे करून ठेवलं होतं
जीवनातलं, मी कोणाचं ऐकतच नव्हतं. कुठेही जीवनात काय कमी नाही, काय नव्हतं. हा जो हळूहळू माझा वाढत जाणारा आजार आहे, हा मला कधी लक्षात येत नव्हता. त्यात अपंग मुलगा जन्माला आला. जेव्हा डॉक्टरने मला ते सांगितलं, तेव्हा मला आठवते तो एक 4-5 वर्ष होऊन गेला असेल आणि त्याला बोलता येत नव्हतं. आईला आधी विचारलं, आई म्हणले अरे बोलल ना. पुन्हा 6 महिन्यांनी गेलं, विचारलं, अरे अजून तो बोलतच नाही, काय करायला पाहिजे? त्याला नीट चालता येत नाही, काय करू? आमचे जुने एक वडिलांची बहीण होती, म्हणे, अरे ते डॉक्टरला दाखव ना. असं आहे का? मग आम्ही डॉक्टरांना दाखवायला. आयुष्यात पहिल्यांदा जर कधी आघात झाला असेल ना माझ्याकडे, जीवनातला सगळ्यात मोठा आघात म्हणजे त्या दिवशी त्या डॉक्टरनी मला सांगितलं की तुझा मुलगा अपंग झालेला आहे. तो किती बोलेल, तो किती चालेल, त्याला काय येईल माहित नाही. आणि हा रिपोर्ट त्याचा. तो रिपोर्ट, कागद, ते सगळं घेतलं आणि तसाच त्या बारवर गेलो होतो. असं आठवतं. मी 4ला माझ्या हातात रिपोर्ट आले त्या हॉस्पिटलमधले. बायको तर नव्हतीच, मी एकटाच गेलतो रिपोर्ट आणायला. आणि माझ्या आयुष्यात ती दारू त्या दिवसापासून रोज सुरुवात झाली. ही ज्या देवाला मी रोज जायचो, मला आजही आठवतं, रोज म्हणजे मी 70 किलोमीटर जायचं, 5 किलोमीटरचा डोंगर चढायचा, त्या देवळात जायचं, पाया पडायचं, रोज कामाला यायचं, रोज संध्याकाळी पुन्हा जायचं, रोज सगळा हा प्रवास माझा सुरू होता. अरे लोक काही न करता त्यांना सगळं मिळलंय, आता हा देव पण नको, हा हा देव पण नको मला जीवनातला माझ्या. नको, मी पुन्हा तिच्यापासून पण दूर राहायला लागलो. माणसं नको, हा देव नको, हे काय गरज नाही आपल्याला इथे. आणि आयुष्यामध्ये हा सगळा जीवनाचा एक हेच चालला होता, ते कशा पद्धतीने याला जावं, काय जीवन जगायला पाहिजे माहितच नाही. कुठं कोणाशी चर्चा नाही, काय करावं, एकटाच बारला जाऊन बसायचो, तिथं प्यायचो, हळूहळू तिथे एखाद दुसरा मित्र झाला तर झाला, त्यांच्याशी चर्चा करायची, म्हणजे काय करावं हा प्रश्न असायचा मला. कारण त्यांना सगळ्यांना मुलं चांगले, हे सगळं चांगलं, आणि मी मात्र जीवनातनं पुन्हा एकटा पडला. मला आजही आठवतं की मी जेव्हा अल्कोहोली सर्व्हिस मध्ये यायला लागलो, मी सकाळपासून या मीटिंग मध्ये अशा अनेक गोष्टी ऐकायचो. सकाळी 7ला जी मीटिंग चालू व्हायची माझी, रात्री 12 वाजेपर्यंत मी अनेक मीटिंग करायचो. एकेकाच्या एक एक गोष्टी ऐकायचो ना, म्हणजे हे काय आहे, माझ्या याच्यापेक्षा टिबल गोष्टी झाल्यात म्हणायचो मी. पण ह्यांना कळलं राव, ह्यांना समजलं. आणि मी 4-4 वेळा रिहॉब मध्ये राहिलो, 4-4 वेळा डॉक्टरकडे जाऊन आलो, मला हा आजार कसा समजला नाही. मी मी का त्या शोधात गेलो नाहीये, मला का नव्हता दारूचा प्रॉब्लेम आला, ह्यांना कसा आला होता. ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मला मिळतच नव्हती. जीवनातला हा जो खेळ आहे, त्या ए मीटिंग मध्ये माझा चालू होता. मी म्हणतो ना, हळूहळू मी म्हणतो ना की हळूहळू जशी जशी त्या एच्या मीटिंग वाढायला लागल्या माझ्या, पुन्हा एक ट्विस्ट आला होता माझ्या जीवनात. 3 महिने आले, फर्स्ट कोरोना चालू होता, मला आजही आठवते. अचानक मला भावाचा फोन, अरे असं असं वडील गेले. मला आठवते, मी त्या औंधपर्यंत गेलो होतो, एका मीटिंगला जायचं होतं मला. तिथनं मी पुन्हा ती रिक्षा आणली, तिथनंच ऐकलं फोन, पटकन कपडेवर आपल्याला जायचंय, आणि आम्ही गावाकडे गेलो. 4-5 दिवस मीटिंग नाही, 8 दिवस 10 दिवस, कारण गावात एवढी गर्दी असायची, लोक येणारे जाणारे. चाललो मी आपला कोपऱ्यात बसलेला, भीतीयुक्त, आणि इथं मीटिंग नाही, मी इथं कोणाशी चर्चा करत नाही, आता काय करू, आता माझं कसं व्हायचं. आणि माझे एक मित्र यायचे गावाकडचे, चल ना, चल 90 म्हणताय, चल ना जाऊ, ये ना संध्याकाळी, भेट ना. कानात येऊन सांगायचे मला, अरे याला झाली औषध हेच आहे, सगळं दुःख सुंदर, तिथं चल, मस्त आहे संध्याकाळी. आणि मी विचार करायचा, अरे मी मीटिंग मध्ये. आणि एक दिवशी कुठेतरी मी एका मीटिंगला जोडलो, ऑनलाईन मीटिंग, दुपारची 2ची.
2च्या आसपासची असेल. फक्त मीटिंगचं नाव सांगणार नाही, एरिया सांगणार नाही मी ती, कारण काही तत्व आहेत मी पाळतो फार ते. आणि मी त्या मिटिंगला जुळलो त्या दिवशी. आणि हा बाबा पंढरपूर ते आळंदी अख्खा प्रवास सांगत होता, कशी पालखी जाते आणि कशी जावं. मी त्याला मिटिंग झालं एक प्रश्न विचारायला गेलो की मी जर आता पंढरपूरला चालत निघालो तर माझी दारू थांबवाल का बाबा? मी इतके देऊ की माझी नाही दारू थांबली, कसं थांबवायचं ते सांग. असा प्रश्न विचारला त्यांनी मला मीटिंग मधनं बाहेर काढला. पुन्हा त्या मीटिंग मध्ये पुन्हा तिने मला बाहेर काढला, पुन्हा त्या मीटिंग मध्ये पुन्हा बाहेर काढला. लई चिडलो होतो, फार चिड. घरात एकटा सुन्न अवस्था, माझ्या डोळा हल्लत गेलो मित्रांच्याकडे बार मध्ये. काय रे असं असं पिच्या का नाही ह्या तळमळीच होतो, चायता वैताग असता पोरं दारू पीत बसले, मी त्या टेबलवर बसलो. अरे तू काय झालं काय तुला? मग अरे असं म्हणलं तू काहीतरी मिटिंग करतो ना, परवा सांगत होता, काय आलं तुझी मिटिंगचं? कुठे आहे तुझी मिटिंग? दाखव आम्हाला कसली असते. आणि मी त्या बाहेर मध्ये त्यांना एक मिटिंग लावून दाखवली, 4च्या आसपास मधली ती मिटिंग असेल. आणि हे ऐकलं ते मला म्हणले, अरे तुला तीच चांगली तिथं बस, कशाला पितो. मी त्या बारवरून पटकन उठलो, पळत पळत घरी. हा जो मी स्वतःकडे जेव्हा बघायला बघतो ना, मी माणसात जातो, स्वतः माणसातनं स्वतःलाच बाजूला काढायचं. पुन्हा जायचा प्रयत्न, पुन्हा वळवला. त्यानंतर पुन्हा आलो. आता काय करायचं? व्यक्ती ज्यांना फार मानायचो त्यावेळेस त्यांनी मला एक सांगितलं, ह्या प्रार्थना नका चालू केल्या. एका व्यक्तीने मला काय सांगायचं त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या करायला लागलो. हळूहळू ते मानसिक संवाद पुन्हा त्या कार्यक्रमावर मी पुन्हा 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमांच्या सुरुवात. पुन्हा मी त्यावेळी मला आठवते मी ऑनलाईन होम रूम घेतला एक, माझ्याकडे जबाबदारी दिली, मीटिंग कंडक्ट करेन ना, काय हरकत नाही. आणि हा सुरुवात आहे बरं का, ही सगळं चालू आहे माझा. आणि हा आणि पुन्हा मी चालू आज मी ठरवलं तुझ्याकडे जाऊ, तर तू स्पीकर तू ठरवायचं, तुला विषय पाहिजे तू कर, आम्ही तुझ्या बरोबर आहे, असं मला सगळ्यांनी सांगितलं. आलं पहिला स्पीकर ठरला, 80 लोक. मला वाटलं तो नवीन होतो, आलं म्हणजे काय रुड्या वानगडे. मी एकदा रुड्यांचा इतिहासाला एकाला बोलत नाही, जरा आमच्या इथे जरा रुड्यांचा इतिहास काय असतो ते, काय असते पहिली रूढी इतिहास सांगा, ते माणसांनी ती सांग. हाला म्हणलं आपल्या होम ग्रुपचा एवढा दिग्गज आहे, सगळे गावभर त्याला ऐकतात, आपण त्याला बोलू आता. मी त्या माणसाला बोलवला आणि एका व्यक्तीने मला फोन केला, तू ये घरी, मला इथे येऊन बस माझ्यापाशी, ये म्हणला माझ्या बंगा इथं घरी, आम्ही बसणार आहे, आम्ही ये सध्या राहील अशा ठिकाणी. मी त्याला हुडकत त्या ठिकाणी गेलो. कशाला त्याला बोलवलं म्हणला, तुला काय कळतं का नाही, काय सांगणार आहे म्हणला ते. अरे बापरे, तुला काय आलं? मी ग्रुपमध्ये असून मला पुन्हा एकटा फाडला होता त्यांनी. आणि हा बाबा तिथं त्या मीटिंग मध्ये सुरू एक आणि त्याच्या आधी मला तिने काय प्रश्न विचारले होते, काय कल्पेश कसं काय चाललंय? म्हणलं काय नाही, ओके. 12 पायऱ्या काय कार्यक्रम बिर? म्हणलं काय नाही, 12 पायऱ्या घेऊन झालेल्या, फॉन्सी सध्या 4-5 माझ्याकडे काम चालू आहे. आणि ह्या बाबांनी तिथं ग्रुपमध्ये आमच्या सांगितलं, जे सगळा ग्रुप माझ्यावर चिडला, पुन्हा एकटा त्यात हाय पण पुन्हा बाहेर यायचो. हा जीवनाचा प्रवास माझा तिथं सुरू आहे. लागला काय ते तू व्हॉट्सअप ग्रुपच आहे ना, त्यातनं बाहेर हे नको आपल्याला, त्यांच्यात नको, मी बाहेर येऊन थांबतो. ग्रुपमधनं बाहेर, फक्त मीटिंगला जायचं, बिझनेस मीटिंगला हजर, मी माझ्या हजेरी लावायचो, निघून यायचं. या जीवनाच्या प्रवासात अचानक पुन्हा 12 महिने झाले मला. विचारलं, अरे पुन्हा झालं रे काय कार्यक्रम? आधीच्या मीटिंग मध्ये सांगितलं मला असं करायचंय, टोकन घ्यायचंय. सध्या कोरोना आहे, त्यामुळं आपल्याला परमिशनच नाही, पण काय हरकत नाही. आधी आठवतं अचानक ठरलं, मी ओके म्हटलं, ऑनलाईनला कार्यक्रम चालत. आज कार्यक्रम झाला, आज ऑनलाईनची माझी सभा झाल्या आमच्या सगळ्यांच्या, आम्ही प्रत्येक जण बोललो असेल तिथं. त्या दिवशी रात्री असं टाकलं की दुसऱ्या दिवशी आमचा
ग्रुपचा वर्धापन अरे मी ग्रुपमध्ये आहे का नाही, काल तर विचारलं तुम्हाला करायचा का कार्यक्रम, कुठे आहे तुमचं, पुन्हा एकटा जीवनात. हा जो काय माझ्या ज्या भावना आहेत त्या मला वाटायचं हे काय करू शकत नाही मी. हा 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 जो माझ्या जीवनात चाललेला खेळ होता मित्रांनो, हा काय मला मानसिकता आणि शरीरातून बाजूला काढायचा आहे लोकांच्यातून. मी हळूहळू जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा बाहेर यायचो, पुन्हा आत जायचो, पुन्हा नेमकी त्याच काळाचा गोंधळ चालला होता. अचानक पत्नीचा एक्सपायर झाली, अचानक. तर मी काही लोकांचा, बांधवांचा खरा आभारी आहे, आजही म्हणतो. तर त्याने ती मदत नक्की त्या दिवशी केलेली आहे मला. धावून आले, मदत केली, तो आणलं त्या पत्नीला. मी ते एकटाच घरात, पोरगा आतमध्ये झोपलेला. रात्री 10 वाजता मला कळलेलं आई 87 वर्षाची गावाला. काय जीवन जगायचा हा प्रश्न होता माझ्या पुढं. मी रात्री रडतोय, शेअरिंग करतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी मला पोराच्या समोर रडायचं नाहीये, त्याला दाखवून द्यायचं नाही की मला दुःख झालंय. मी आपला गपचूप, तू बाळा असं झालंय, शांत राहा. आणि मी त्याला फक्त शांत करायचा प्रयत्न करतो. मला दुःख आहे पण मी त्याला दुःख दाखवून देत नाहीये. पुन्हा जीवनामध्ये इतका प्रचंडपणे माघार झाली होती, इतका प्रचंड. घरामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. वडील गेले, बायको गेलेली आहे. आणि मी असं हिजाबिजात तिच्या होतो का काय आता. सगळं आतल्या आतच चाललंय बरं का हे. मला कोणाला विचारायचं नाही, माणसात नको, मी नको. मी म्हणतो ना आपण की याच्या माध्यमात आलोय, स्पॉन्सर घेतलाय, ही नातं जुळायला पाहिजे. अल्कोहोलिस आणि सांगताय मला की अलोन मधनं तू बाहेर आला पाहिजे, पण मी येत नव्हतो. मी स्वतःला कायम बाजूला ठेवायचो तिथं. आणि माझ्या आयुष्यात तो एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. कायम अनेक ठिकाणी बोलतो असतो की आता कसं जीवन जगायचं काय. आई दिवाळी चाललेली, घरी जाऊन बसलोय गावाकडं, काय करायचं. घरात दिवाळी करायची नाहीये. पोरगं मला काहीतरी म्हणते, बाबा हे नाहीये, आपल्याला आणायचं का. कधी न मला उडवणारा माझा मुलगा त्या दिवशी मला म्हणला, बाबा फटाकडे पाहिजेत मला. अरे म्हणलं आई गेली आपल्याला, हे उडवत बाळा. त्यांनी दांगा घालायला चालू केला, एवढा दांगा की मी वैतागलो. शेवटी गेलो, कशी तरी पिशवी आणली, आणली. आणि समाज माझ्याकडे बघतोय, अरे याची बायको गेली, हा पोराकडे फटाकडे ओढतोय. मी पुन्हा एकटा आलो. ती आई तिकडून मला म्हणते, अरे काय तुला कळतं का, तुझी बायको गेली, तुम्ही दोघं मस्त फटाकडे उडताय. तो भाऊ मला सांगतोय. आणि मी विचारतो की अरे बा, तो पोरगा रोडतोय, त्याने आयुष्यात मला पहिल्यांदा फटाकडे पाहिजे, मी दिले त्याला. काय उत्तर द्यायची, उत्तरांना सुद्धा माया. आणि एकदम शांत देत होतो, कधी चिडत होतो. काय करायचं. तो दिवाळीचा पिरियड संपत होता, का व्यक्तीशी माझं नातं होतं, त्याला चर्चेला घेतलं. काय करू, पुण्यात आलो, काय करायला पाहिजे आता. मी माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे म्हणले, यातनं मी बाहेर पडत नाहीये. प्रश्न पुणे दुःखाच्या यातनं आहेत, जीवन जगता येत नाहीये, अस्तव्यस्तता आहे, 12 पायऱ्या आहेत, स्पॉन्सरशिप आहे, स्पॉन्सी पण आहे, पण मला नाही बाबा, मी आनंदी नाहीये. आणि मी निर्धार आहे की मला ह्याच्या विरुद्ध जागायचंय. काय करू. काय गोष्टी त्यांनी वाचायला पाठवल्या मला, म्हणजे माझ्याकडे अनुभव नाहीये, पण वाचनानं नक्की दिलं, वाचलं. किती वाचलं, किती डोक्यात येतं तर काही माहित नाही. वारंवार ती गोष्ट वाचत होतो. आणि माझ्या आयुष्यात मला वाटतं हा शब्द त्या दिवशी मी वाचलाय. हॅलो, की माणसात आहे, पण मी असं करा. मला शारीरिक दृष्ट्या वेगळं होण्याची माझी इच्छा आहे. मला नको यांच्यात, मी बाजूला होऊन जातो. मला या लोकांचं तत्व पटत नाही, मला यांची व्यक्तिमत्व पटत नाही, मला यांचे विचार पटत नाही. मला हवं असतं की यांनी माझ्या आधिपत्याखाली काम करावं, यांनी माझं ऐकावं आणि मी यांच्यावरती राज्य करावं. हा जो सगळा माझा भावनात्मक खेळ आहे, हा पहिल्यांदा मला त्यावेळी लागतो. आणि बोलता बोलता मला आठवते, हा जीवन जे माझं चाललंय, त्या जीवनातला एक असा टर्निंग मोड होता
त्या व्यक्तीने जर मला त्या दिवशी वाचायला दिलं नसतं ना, तर मला आयुष्यात मला लक्ष येते की काय झालं असतं माहित नाही मला. मी विचारच केला होता, काय करायचं अपंग मुलगा आणि आपण दोघं मिळून. मी अशा एका ठिकाणी गेलो होतो, की आता इथनं उड्या मारायच्या आपण दोघांनी आणि जीवनच संपून टाकायचे आपल्याला. तेव्हा राहिला नाही ना, की संपलं आपलं. एकदा असं वाटायचं मुलाला संपून टाकायचं आणि आपण एकट्याने जगत जेव्हा कशाला काय त्याचं. एकदा असं वाटायचं त्याला कुठेतरी लांब नेऊन ठेवून यायचं आणि आपलं आपण बघायचं. हे सगळे विचार, मी, माझं घर आणि मी आणि पोरगा आतमध्ये, ते काहीतरी घेऊन यायचं, त्याचं विचार येते, त्याचं ते खायचं, मला तो ऑफिस आणि मी आणि ते. ऑफिस मध्ये सुद्धा मला काम करता येत नव्हतं. हा पोरगा काय करत असेल, कित्येक वेळा साहेब मागणं असं हलवायचा मला, काय म्हणजे गेट पास घे सर मला जायचंय. हा का हो नाही जरा काम नाही. सांगता पण येत नव्हतं की बसलाय घरी नक्की काय प्रॉब्लेम चाललाय, मुलाचं नक्की नक्की काय झालंय, घरात काय चाललंय माझ्या, काही बोलता येत नव्हतं मला. मी गेट पास टाकायचं आणि निघायचं. इतक्या गेट पास झाले होते माझे. त्या 13 महिन्यात जेवढ्या रजा नव्हती, एकही रजा नव्हती, तेवढ्यात त्या सगळ्या रजा संपत चालू. आणि काय हा प्रश्न मिटवायचा, कशा अर्थाने मिळतो, कोणत्या जीवनाने मिळतो, कुठल्या अँगलने मिळतो. त्या व्यक्तीने मला हे काही पुस्तक वाचायला दिलं, त्याच्यातनं थोडासा हळूहळू त्यांच्याबरोबर जेव्हा चर्चा करायला लागलो, मला आठवते मी आजही म्हणून तो लँग्वेज ऑफ द हार्ट माझ्या हातामध्ये आला. आणि माझ्या आयुष्यात पहिली गोष्ट जर मी काय वाचली असेल ना, तर इमोशनल भावनिक सॉबरायटी लेटर मला वाच. आणि मग मला लक्षात आलं की माझ्यामध्ये इमोशन्स आहेत यार, माझ्यामध्ये ह्या सगळ्या भावना आहेत आणि मी ह्या भावनाला आरूढ होतो. भावनांवर मी बसतो, जसा घोड्यांवर स्वार होतो तसा मी विचारांवरती स्वार होतो, कल्पनांमध्ये जातो. मला विचार वेगळ्याच ठिकाणी होऊन जातात. मला हे सहजपणे जीवन जगून देत नाहीत. मला जीवन जगताना हा काहीच होत नाही, म्हणजे परिस्थिती बदलायची पण एकटेपणा कमी होत नव्हता. म्हणजे म्हणतात ना, आयसोलेशन ग्रोज इन आयसोलेशन बट रिकव्हरी ग्रोज इन फेलोशिप असं म्हटलेलं आहे आम्हाला. म्हणजे मी ए मध्ये नसल माझं, ए मध्ये मी आयसोलेट मध्ये राहतो ना, तर माझं रिकव्हरी नाही होत. ए मध्ये राहायला लागलो ना, ए मध्ये म्हणजे काय, तत्वांच्यात माणसांच्यात, त्याशिवाय माझी ग्रो होणार नाही, ती ग्रोच होत नव्हती माझी. असा सोडलो होतो. त्यात मला एक मीटिंग मिळाली, तिथं मी हे सुरुवात केली. पहिल्यांदा वाचायला घेतलं बिग बुक. मला एका व्यक्तीने सांगितलं, नाही वाचायला बस, तुझ्याकडे आहे म्हणला, तर तू. म्हणलं किती लोक येतील, पुन्हा एकदा मनातल्या मनात दिवसभर 2-4 दिवस माणसं येतील का, मीटिंग करू का नको, ती घेऊ का नको, काय होणार माझ्या आयुष्यात. त्यांनी मला ज्या गोष्टींचं नातं दाखवलं ना, आज बरेच जणांना वाटणार नाही कल्पेश पान नंबर का सांगत नाहीये. त्याला कुठलं पान नंबर नाही, मी म्हणेन पानं भरपूर आहेत, काय सांगावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे की कुठलं पान नंबर सांगायचं. हे मला जेव्हा लक्षात आलं की मी एकटा नाहीये, अकोले सायन्स मध्ये अनेक लोक आहेत की ज्या मार्गाने चाललेत. मला आठवतं मी पहिल्यांदा एक बिग बुक ट्रान्सलेशन एका व्यक्तीच्या, एका मित्राच्या मदतीने केलं होतं. मला म्हणला असं कर, त्यांनीच केलं ते, त्यांनी मला पाठवलं. अरे बापरे म्हणलं, असं पण होतं का. आणि त्यांनी जी गोष्ट शिकवली ना, भन्नाट होती ती आयडिया, भन्नाट मी म्हणेन तू. मग मी त्या स्टोऱ्या, मला माहिती होतं की 40 स्टोऱ्या आहेत यार बिग बुक मध्ये, आपण या आपण समजून घेऊन वाचल्या तर वाचू तर काय काय आहेत त्या, आणि ते वाचायला सुरुवात केली. आणि ती स्टोरी वाचायचो, ज्या व्यक्तीशी माझं नातं जोडायला लागलो त्याला विचारलं जायचं, हे काय, ह्या स्टोरीमध्ये असं वाचलं, हे काय वानगडे. एक स्टोरी पैसे मी येऊन थांबलो होतो. आणि हा लँग्वेज ऑफ हार्ट मधला इमोशनल वॉर्निंग, 11वी पायरी परत घ्या, हा अनेक गोष्टी जेव्हा तिथं सर्क्युलेट व्हायला लागल्या, पुन्हा 11व्या पायरीशी नातं जोडायला लागलं, 9, 10, 8, पुन्हा मी तो काम, मला आठवते मी पुन्हा पुन्हा काही गोष्टी लिहिल्या, कारण भावना एवढ्या होत्या, पुन्हा ते बोलायला लागल्या मला.
बेसिकली मी म्हणतो मला वाटते मी चौथी पायरी पुन्हा घेतली ती मग. आणि एक मीटिंग मध्ये जायचो. एका मीटिंग मध्ये मी सकाळी रडलो होतो, असा डसा 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 रडत होतो आणि तिकडून हसत होते, दात खिळ्यासारखे हसत होते. आणि मी म्हणायचो काय यांच्या मीटिंग मध्ये येऊन बसलो, हसतायत रडतायत, मी माझ्या भावना सांगतोय, मला काय त्रास होतोय ते सांगतोय. आणि म्हणतात आम्हाला काय करायचंय. अरे मग मी सांगू कोणाला. तो म्हणतो तुझा प्रश्न तू सोडव. अरे प्रश्न मी सोडवाल तर मार्ग तर सांग, तू इतके दिवस यामध्ये येस बाबा, मला मार्ग सांग. आणि तो मार्ग सांगायला तयारी नाही. मग पुन्हा काय इतके वर्ष येतो, काय करू मी, कसं जमणार. हळूहळू हा प्रवास म्हणून ना फार वाचायला लागलो. लँग्वेज ऑफ हार्ट वाचलं, कमजोर पॅच वाचून काढलं. ह्या पुस्तकं जसे 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 वाचायला सुरुवात केली मी, अनेक गोष्टींचे सोल्युशन मला मिळायला लागले होते. आणि इकडे हळूहळू स्पॉन्सी वाढायला लागले होते. त्यांच्याबरोबर काम करता 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 जे नातं म्हणतात ना, अल्कोहोलिक्स अनोनिमस जे मला सांगतं की बाबा, जेव्हा मी ह्या लोकांशी एक नातं जुळवळ करतो, एक हळूहळू तयार व्हायला लागतं, तेव्हा मला हा हळूहळू हळू माझ्यासारखा दारुडा एक कसा त्यातनं बाहेर येतो हळूहळू समजतच नव्हतं. हळूहळू हे नातं जुळत गेलो मी, मला आजही आठवते. हे जसं म्हणतात ना की मला माझी दारू वाचवायची, मला ह्या दारूतनं बाहेर पडायचं. म्हणजे ती ऑनलाईनला मी बिग बुक वाचायला सुरुवात केली, 12/12 वाचत होतो. ह्या लोकांची स्पॉन्सरशिप द्यायला सुरुवात होती, त्याच्याबरोबर मी रात्री मला आजही आठवते, काय 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 दिनभर रात्री 2-2, 3-3 वाजेवर बिग बुक वाचलेले. हे जेव्हा काम करायला लागलो ना, ही जी तीव्र वयातल्या ज्या सगळ्या भावना आहेत, ह्या जेव्हा ह्या माणसींच्या बरोबर काम करायला लागलो, ह्या हळू 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 भावना बाहेर पडायला लागल्या. आणि मी जीवन जगतो ना, आपण म्हणतो ना की एकटा राहू नको, पण एकटा राहू नको तो म्हणतो, जीवन जगत जा म्हणतो ना तुम्हाला, की एकटा राहू नको, जीवन जगात ना. की मद्यपान आपल्याला ए विजन फॉर यू मध्ये एक वाक्य लिहिलंय मित्रांनो, एकटा राहू नको, इतर मद्यपीन मध्ये जा, त्यांना मदत कर आणि सहवासात तुझी पुनर्प्राप्ती मजबूत होईल. त्यांच्या सहवासात तुझी मनोवृत्ती. हा अनेक गोष्टी तो मला आज आठवते की तो जो हेनरी हेनरी फोर्ड आहे, मला ते हेनरी फोर्डचं फार गोष्ट त्यांनी दारुड्याने दिलेला सल्ला आहे तो. मी केला बरेच वेळा बोलतो की हेनरी फोर्ड, मला फार शोधावं लागला होता, हा हेनरी फोर्ड कोण आहे. गुगल सगळी मदत घेतली होती त्याला, जेव्हा पाहिजे त्याने सगळं त्याला शोध घेऊन मग लक्षात आलं की त्या काळात त्याने ती कार बनवलेली, त्यातनं ती चुकली, त्याने पुन्हा बनवली. त्यांनी मला सल्ला दिलाय की जुन्या गोष्टींचा शोध घे, तुझ्या चुकांचा शोध घे आणि इतरांना मदत कर. आणि ह्या पुस्तकात ह्या धड्यामध्ये एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे. त्यानंतरच्या कुटुंबामध्ये की मला सोबरायटी टिकवायची असेल तर स्वतः काम केलं पाहिजे आणि दुसऱ्याला काहीतरी मदत दिलं पाहिजे. हा सगळ्यांचा परिपाक आहे ना, तो हळूहळू हळूहळू हळू जशा ह्या मिटिंग घ्यायला लागलो, हळूहळू ह्या सगळ्या करायला लागलो ना, हा माझ्यातला हळूहळू 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 जायला लागलाय. प्रचंड भीती आणि प्रचंड ताण निर्माण होत होता मला, पण मी भिलो नव्हतो. मी अजिबात भीत नव्हतो. मी प्रसंगाशी लढायचं ठरवलं होतं, आलेल्या घटनेशी लढायचं ठरवलं होतं, की काही झालं तरी चालेल, किती होते, किती मोठं, याच्यापेक्षा मोठं संकट येते माझ्यासमोर. बायको, मी आजही मी सांगेन की बायकोने ला घेऊन दिलेले दागिने मला आज आठवते. मी 11व्या महिन्यात तिला दागिना घेऊन दिला होता, 1 रुपयाचा नव्हता. त्या कंपनीतनं पहिल्यांदा 2.5 लाख रुपये भेटले होते काम केल्याचे. बक्षीस, मला काय काय भेटलेलं पैसे, ते सगळेचे सगळेच मी तिला दागिना घेऊन आलतो. आजही मला माहित नाही तो कुठे आहे. मी विचार केला जाऊ दे, रडलो नाही, चिडलो नाही,
वैतागलो नाही. कुठल्याही मीटिंग मध्ये आतापर्यंत शेअर केलं ना, आजपर्यंत नव्हतं शेअर केलं. घ्या, मी ठरवलं होतं शेअर नाही करायचा. आता कसा गेलाय मला माहित नाही मित्रांनो. हा ज्या भावना आहेत ना, मी स्वतःला मजबूत करायचं, माझं स्वतःला राहायचं. आत्मचिंतन आणि मनन जे म्हटलंय ना, हा जीवनातला जो सगळ्यात महत्वाचा 4 डायमेन्शन आहे. 3 तर आजार बिल्डब्ल्यूने डॉक्टरांनी सांगितलेले आजार आहेत यार. मानसिक, शारीरिक, भावनिक हे डॉक्टर आजार सांगतो. पण बिल्डब्ल्यू हा आध्यात्मिक आजारच सांगतो. हे बिग बुक पान नंबर 58 वरती आहे. बिल्डब्ल्यू नाही बाकीच्या गोष्टी सांगत. बिल्डब्ल्यू फक्त आध्यात्मिक आजाराची गोष्ट बोलतोय. डॉक्टरांनी सांगितलं बिल्डब्ल्यू फक्त हा आध्यात्मिक आजार, आध्यात्मिक. बरं, हा बिल्डब्ल्यू एकटा सांगतोय का? नाही. कार्ल युंग पण सांगतोय. डॉक्टर कार्ल युंग म्हणतात त्यांना. यंग म्हणतात, युंग म्हणतात. आमच्या पुस्तकात मी लिहिलंय. मला नाही ते इंग्लिशवाले लगेच यंग म्हणतात म्हणून सांगायला येतील मला. त्याच्यावर सुद्धा बराच गोंधळ आहे. इंग्लिशवाले मला कित्येक वेळा मीटिंग मध्ये ते पुस्तकात मराठीत चुकलं. अरे बाबा नीट करून आण ना. आम्ही कुठं नाही म्हणलो तुला. पण आमच्या समोर जे दिलंय, मी विचार करायचो अरे पुस्तकात चुकलंय आणि मी चुकीच वागतोय. तिसऱ्या पायरीची प्रार्थना एक व्यक्तीने मला पटवली होती. चुकीची प्रार्थना आहे. अरे माझा 14वा महिना नाही चाललेला आणि तू मला सांगतोय तिसरी पायरीची प्रार्थना मराठीतली चुकलेली आहे. आणि मी आपला कार्यक्रम घेतोय नवीन आणि हा मला सांगतोय चुकलंय. बाप रे बाप, इतका बधीर झालो होतो मी आतल्यात, मनातल्या मनात. आणि एकटावून बसलो होतो. काय करावं? नाही म्हणलं, हे मला काय आमच्यातल्या एका उलट्या म्हणून राहिला किती लोक कल्पेश म्हणला त्याच्यावरती सोबर आहे, घेता येत ना कार्यक्रम. याच म्हणलं खरंय. तू काय सांगतो नको, ही व्यक्ती काय सांगते महत्वाचं नाहीये. आम्ही मनाने निर्धार करायचो की यांच्या विरुद्ध लढायचं. जसं मी त्या दारूच्या बाबतीत करायचो ना. हे म्हणायचे तू दारू पिऊ नको, मी म्हणायचे तुला दारू पिऊन दाखवेन. तो डॉक्टर म्हणायचा अरे दारू पिऊ नको, मी म्हणायचं तुला दारू पिऊन दाखवेन. रिया बोला म्हणायचे दारू पिऊ नको, मी म्हणायचो दारू पिऊन दाखवेन. तो म्हणायचा अरे गोळ्या खा, गोळ्या खाल्ल्या ना की दारू पिऊच नाही, पिलं की तू मरशील. मी त्याला गोळ्यांवर दारू पिऊन दाखवायचो. गोळ्या घेऊन मी सकाळी गोळी घेतलेली असायची पण संध्याकाळी दारू पिलेलो असायचो. लक्षात आलं की काही होत नाही यार मला. एवढा निर्धास्त, तेवढा निर्धास्त झालो होतो. हा जो जीवनाचा परिपाक आहे मित्रांनो, तशा अशा म्हणलं ना की हे जे हळूहळू मी करायला लागलो होतो ना, सहवास, पुनर्प्राप्ती, मद्यपींना मदत, आणि जसं जसं हे सर्व करायला लागलो, सर्व म्हणतात त्याला. म्हणजे मला आजही आठवतं की त्या माणसाने मला 8व्या पायरीतला तो भाग 68 नंबरची मला म्हणले अरे 8वी पायरी झाली का? हो झाली की. म्हणलं काय काय नाही, यादी लिहून काढलेले लोकांच्या माफ्या मागायच्या आहेत, त्यांची यादीची तयारी. म्हणजे बरोबर सगळे जे पोपट सांगतात ना त्याच्यातलं तू एक पोपट आहेस म्हणलं. म्हणलं का हो पोपट आहे? म्हणलं माही खरंच झालंय, माझा स्पॉन्सर आहे. नाव सांगितलं त्यांना. म्हणलं हा माझा स्पॉन्सर आहे. खरंय कल्पेश, नीट वाच म्हणले ते. तू तेवढंच लक्षात ठेवलंय, जे बाकीचे सांगतायत ना तेवढंच लक्षात आहे. तू स्वतः काय घेतलं त्या पॅराग्राफ मधलं ते सांग म्हणजे मला. आणि पुन्हा तो पॅराग्राफ कडे लक्ष दिलं. आजूबाजूच्या लोकांची सेवा करायची, माफी मागणे हा मूळ उद्देश नाही. बिग बुक मराठी पान नंबर 68. आणि 7व्या पायरीच्या प्रार्थनेत मला सांगतोय की मला लोकांना मदत करायची, बांधवांना मदत करायची. हा 2चं रिलेशन ज्यांनी मला दाखवलं ना, मला खालनं आलं होतं. अरे बापरे म्हणलं, येतं वरवर नाही म्हणलं माझं, प्रत्यक्षात अर्धवटच आहे म्हणले 8वी पायरी. म्हणले अरे अशा तू ज्या समजून म्हणले मी आजकडं पण आता आम्हाला बऱ्याच गोष्टी साळायला लागल्यात म्हणे कल्पेश. 6-7 मी त्यांनी मला एक पुस्तक सांगितलं. मला हे पुस्तक आहे. हा एवढ्या पानांचं पुस्तक आहे म्हणले. अरे बापरे म्हणले एवढ्या पानांचं पुस्तक 6 आणि 7 वरती वाचायचंय? वाच तुला वाटत असेल तर. काय सांगताय? हा जेव्हा सगळ्याचा परिपाक म्हणेन मी, परिपाक आहे. मी आज खरं ठरवलंय पान नंबर जास्त बोलायचे नाही यात. बरेच वेळा जेव्हा मी पान नंबर सांगत असतो ना, हसतात. काही जण म्हणतात ते काय ते पान नंबर सांगतो. मी त्यांना बरेच वेळा एका व्यक्तीला म्हणलं अरे तू येऊन व्यवस्थित सगळे पान नंबर सांगणार, तू बिग बुक वाचला नाही म्हणून तुला पान नंबर माहित नाही यात. हे पण बोलून झालेलं आहे मी काही लोकांना. पण लक्षात आलं
की यांच्यातला मी एकटाच आहे. कारण काय, हे सगळं वाचून मला माहिती, यांनी वाचलेलं नाही हे पण आज मला माहिती आहे मित्रांनो. यांनी वाचलेलंच नाही, वाचलं असतं तर नक्की लक्षात राहिलं असतं. कारण डॉक्टर सिल्कवर सांगतो की या पुस्तकाचं पारायण करायचं. मी लक्षात ठेवलंय त्या पुस्तकाचं, मला पारायणचा अर्थ होतो ते पुस्तक पूर्णपणे पाठांतर पाहिजे माझं. अनेक लोकांचं जेव्हा मी एक आचार्य अत्र्यांचं मला आठवतं एक वाक्य माझ्या शाळेतले, आजही आठवतं मला ते, की त्या गायींच्या मध्ये एक वळू असतो. काय अर्थ लावायचे ते लावा मित्रांनो. असा मी वळू म्हणतो स्वतःला, कारण एकटंच आहे. ही जे जीवन आहे ना, असा आहे मी. हा सगळ्यांचा परिपाक म्हणून ना, हा जेवढं आज वाचत जातो, जेवढं वाचत जातो, ते प्रत्येक अक्षर आणि अक्षर माझ्या डोक्यात राहतं, विचारांच्यात असतं, शब्दांत असतं. मला वाचलं की लक्षात येतं की अरे ह्या 5 नंबरवर असं, ह्या पॅराग्राफ मध्ये असायला पाहिजे, ते इथं मागं पुढं होईल त्या. म्हणून लोक बोलतात काय असं नाही, जे नाही ते पण थोडं बारकाईने वाचत असतो मी आता. कारण मी 53 वर्षाच्या लेडीची एक डान्सिंग अगेन म्हणून एक स्टोरी आहे. आमचे जुने मी नाव नाही घेत, आजही सांगेन, ते ऐकलं होतं मी ते त्या काळात. चालक त्या बाईला पुन्हा कार्यक्रम, मी ते स्टोरी एक 4 ते 5 मिनिटात पुन्हा सांगेन. तिला वाटतं की दारू पिण्याची इच्छा होती, ती म्हणते काहीतरी करू. ती जाते एका स्त्रीकडं त्या गावातल्या, ती ये ग बस लाडके आपण बसूया. थोडक्यात दोघी मिळून इकडून तिकडून बोलणं होतं आणि झालं ना तुझं, ओके चल जा. पुन्हा तिच्या मनात तेच येतं. काय करावं तिला कळत नाही. ती गावात त्या नवीन असते आलेली, तिचा स्पॉन्सर दुसरीकडे असतो. आणि ती एकदा त्या वर्गाच्या बाहेर तिला कळतं की आज ह्या वर्गात कोणतरी नवीन स्पीकर आलेली, काय ऐकायचं नव्या वर्गाचं. पण ती जात असत म्हणजे कोण आहे तर बघून जाऊ. आणि एक शब्द तिच्या कानावर तो, तिचं पावलं सहज आतमध्ये जातात आणि ती सभागृहात जाऊन बसते. सभागृहात बसल्या बसल्या तिच्या लक्षात ही स्त्री काहीतरी वेगळं सांगते आणि ती तिला म्हणते की आपण दोघं भेटूया. ती तिला सांगते, ती तिच्याकडे जाते. ती बाई तिला स्पष्ट सांगते, तू आणलेलं तुझं बिग बुक आहे ना ते बाजूला ठेव पहिला, हे नवीन बिग बुक घे ना आता बोल. कारण त्या बिग बुक मध्ये ती स्त्री, जुनी स्त्री म्हणते की मी माझं सगळं मार्क केलेलं होतं, ह्या नवीन बिग बुक मध्ये माझ्याकडे काय नव्हतं. ती तिच्याबरोबर पुन्हा पायऱ्या घेते, तिला लक्षात येतं आणि तिला कळतं. तिने फेलोशिप मध्ये इकडून तिकडून काहीतरी ह्याच्या काड्या तिला तिच्या काड्या ह्याला लावल्या होत्या, त्याच्यामुळे तिला हा सगळा प्रॉब्लेम येत होता. तिला अमेंड सांगण्यात येतात की प्रत्येक फेलोशिप मध्ये तुझे काय हे केलं कृतज्ञता म्हणेन मी, त्याच्या काड्या त्याला, त्याच्या काड्या याला, त्याच्याहून सांग तेव्हा तुझ्याकडनं बाहेर ये. डान्सिंग अगेन म्हणून चोरी. आणि मग लक्षात येते तिला ते पुन्हा आनंद प्राप्त होतो. त्याच वेळी लक्षात आलं की अरे हिला आहे ना, मग मी लक्षात आलं की माझ्याकडे जे बिग बुक आहे ना, याच्यावर मी मार्क केलेल्या बऱ्याच गोष्टी मी मार्क केलेलं आहे. आणि हे मार्क केलेलं असल्यामुळं कोण आहे, ह्या मार्क केलेल्या गोष्टी आहेत. मला मी दुसरंच बिग बुक घ्यायला पाहिजे आता, आणि मी नवीन बिग बुक घेतलं आणि मग ते वाचायला चालू केलं. कारण नवीन घेतलं ना, मी बाजूला ठेवलं आणि त्याच्याप्रमाणे वाचायला सुरुवात केली, पहिल्या शब्दापासून अगदी. मग लक्षात आलं की त्या स्टोरीतला कल्पकता काय, काय त्यातले नक्की भेद होता. तो मतभेद त्या दिवशी मी जाणून घेतला होता. आणि ही जी सवय मला त्या दिवशी लागली ना, एकटाच बसायचं, त्या पुस्तकाचं त्या पॅराग्राफचं चिंतन करायचं, मनन करायचं, आत्मचिंतन करायचं, स्वतःचा शोध घ्यायला चालू करायचा. त्या पुस्तकातला मला एक व्यक्तीने सांगितलं होतं, ह्या पुस्तकामध्ये ना एक शब्द ठरव की 164 पर्यंत तो किती वेळा येतो, मोजून काढ. मी वही घेतली होती, लिहून काढायचं, हा कुठं, हा कुठं, हा कुठं, हा कुठं, हा कुठं. हे सगळं करता 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 हळूहळू हळू मी ह्या सगळ्या गोष्टीतनं, जीवनातनं बाहेर पडायला लागलो होतो. का, हा अनुभवही शेअर करायचो, चर्चेत असायचो, कुठेतरी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असायचो. आणि 11वी पायरी मगाशी पुन्हा एकदा सांगेन की लँग्वेज फाट मधली ती 11 स्टेप बिल्डअप पुन्हा एकदा म्हणली होती ना, परत एकदा तिसऱ्यांदा घेतलेली
एवढी मला काय शिकून गेली होती, एवढी मला जीवनातला शिकून गेली होती. द्वैत आणि अद्वैत, मी किती वेळा तरी सांगतो की द्वैत आणि अद्वैत हा संस्कृत शब्द आहे. द्वैत आणि अद्वैत, मायातला द्वैत मारायचा आहे मला अद्वैत व्हायचंय. 11व्या पायरीतलं मेन आहे म्हणतात. त्या दिवशी मला हे कळलं होतं ना की मी आणि द्वैतचा अर्थ म्हणजे काय आमच्या बांधवांनी मला सांग बोलले. पण द्वैत म्हणजे दोन वेगवेगळा, अद्वैत म्हणजे एकच. मी आणि परमेश्वर वेगळा हे कायम समजायचं. माझ्यात कायम दोन भावना असायच्या, एकच नाही, एक करतच नव्हतं, एक रूप करत नव्हतो मी तिला. आणि हा जेव्हा त्या 11 स्टेप मधला गाभा, आणि एक लक्षात आलं की BW ना 11व्या पायरीकडे जास्त लक्ष नाही, त्यांचं लिखाणात जास्त आहे. 11 स्टेप BW कायम लिखाणात राहिले यार, कायम कुणाचे तरी उत्तर देत राहिले, कायम फेलोशिपच्या ह्याच्यात राहिले, कायम त्या चक्कर मध्ये राहिलेले आहेत. BW अनेक ठिकाणी फिरत राहिलेत, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अनेक फेलोशिप मध्ये जायचंय, वेगवेगळ्या गावांमध्ये जायचंय, आणि मग तो त्याच्यातलं तो गमक आहे ना, ते मायाकडे आलं. ते समजायला लागलं की मला एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग सापडलं होतं मायातला, की ह्याच्यातनं सुटण्याचा मार्ग म्हणेन मी तुम्हाला. ह्यातनं जो सुटण्याचा मार्ग आहेत ना, की वी आर नॉट अलोन म्हणले, आय एम अलोन. आपल्याकडे बिग बुक मध्ये म्हटलं आय एम अलोन, म्हणजे मी आलो नाही, मी एकटा आहे, पण वी आर नॉट अलोन. आम्ही वेगळे नाहीत, आम्ही वेगळे नाहीत, आम्ही एकटे नाहीत. का तर इथं आमच्यासाठी फेलोशिप आहे. अल्कोहोलिक तत्व आहेत. फेलोशिप म्हणजे मी म्हणेन तत्व आहेत. मला 12 पायऱ्या, 12 रूढी, 12 प्रॉमिसेस. अल्कोहोलिक सायन्स मला काय देत नाही, त्या 14 गोष्टी पुढच्या मी बाकीचं बोलत नाही. आणि त्या गोष्टी मला माहित नाही, त्याला माझा आजही वाचन नाही किंवा जास्त अभ्यास नाही, त्या अजूनही त्याला माहिती करून घेतलेलं नाही स्पॉन्सर बरोबर, त्यामुळे त्याच्याच्या बाबतीत बोलत नाही. माहिती असलं तरी बोलत नाही कधी. हा जो भाग आहे की आध्यात्मिक अनुभव कधी मिळतो, मी जसा ह्या लोकांच्या बरोबर 12 पायऱ्यांचं काम करायला लावलं जीवनात, हळूहळू 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 हळू हा बदल माझ्या आयुष्यामध्ये यायला लागला होता. मी हा अलोन म्हणणं, जे शारीरिक दृष्ट्या एकटा, माणसात असलं तरी वेगळा राहायचो, हळूहळू त्या तत्वांशी जोडायला लागलो होतो. जीवनाला एक परिपूर्ण न्याय म्हणतो ना, की मी जायला लागलो होतो की नाही. आणि मला लक्षात आलं की हा जे माझं जे एकटेपण होतं ना पूर्वीच, हीच मला व्यसनांना बळ द्यायचं, मायामध्ये व्यसनाधीनता आणायचे, मायामध्ये पिण्याच्या भावना निर्माण करायचे, मायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करायचे, आणि मी त्याच्यामध्ये जायचो. आणि तिथे लोक बघायला, माणसं गोळा सुरुवात करायची. हे जे हळूहळू फेलोशिप मध्ये एकटापणा कमी व्हायला लागला. सेवा म्हणजे मी सेवा नाही म्हणत, ही मला दिलेला कृती आहे. ही सेवा नाही बरं का, की 12वी पायरी घेणे, कुणाचा बरोबर तरी बिग बुक वाचणे, नॉट सेवा मी म्हणेन. चुकून सेवा हा शब्द गेला मी म्हणेन, तो माझ्या मध्यमुक्ततेचा मार्ग आहे मी म्हणेन, जो BW आणि त्या 100 अधिक लोकांनी बिग बुकच्या मार्गदर्शनानं, आणि तुम्ही मला जो मार्ग दाखवला, तुम्ही सगळे सभासद त्या, आणि माझा स्पॉन्सर जो मला तो मार्ग दाखवला, रोड पाथ विजन. रोडच्या एका बाजूला चिखल आणि दुसऱ्या बाजूला दलदल आहे मित्रांनो. चिखल, दलदल आणि कचरा. मला रस्त्याच्या बाजूला इकडे चिखल दिसतं, घाण घाणेरडेपणा. आपण मायासारखा दारोडा बनेच वेळा त्या चिखलात जाऊन लोळून यायचं म्हणत. कधी कधी कचऱ्यात जाऊन खेळून यायचा. मला वाटायचं ते बाईकडे जाऊन बघून येऊ ना, इकडे जाऊन जरा जुगार खेळून येऊ ना, इकडे जाऊन थोडस काय खेळलं तर काय हरकत आहे, लॉटरी करू, कुठं तर काहीतरी करू, कुठेतरी शेअर मार्केट करू.
इकडं हा मस्त दिसती ती गेलो ना, आणि लक्षात आलं की ध्येय एकच आहे, आध्यात्मिक पथ जो मधला रोड आहे, मेन रोड जो अल्कोहोलिस अनॉनिमसने मला ह्या 12 पायऱ्यांच्या माध्यमातून दिलाय. म्हणून बिग बुक मध्ये पान नंबर 64 वर शेवटचं वाक्य सांगतो, लिहून ठेवलं माझ्यासाठी येते की जोपर्यंत एका व्यक्तीशी संपूर्ण कहाणी सांगत नाही तोपर्यंत अत्यावश्यक गुण मिळणे अशक्य गोष्ट आहे म्हटलंय त्यानं. अशक्य म्हटलंय. किंवा 152 नंबरवरचा मला दिलेलं बिग बुक मधलं शेवटचं प्रॉमिस आहे. मी समजतो मला दिलेलं प्रॉमिस आहे अल्कोहोलिस अनॉनिमसने, की जेव्हा तुम्ही ए मध्ये समाविष्ट होता, आमच्या मध्ये समाविष्ट होता, फेलोशिप मध्ये समाविष्ट होता अशी शब्द दिले, तेव्हा ईश्वरी आनंदी मार्ग म्हणतो असतो. मग मला लक्षात येतं फेलोशिप मध्ये आलो अल्कोहोलिसच्या, हळूहळू ह्या मार्गातून दूर व्हायला लागलो मी. त्यांच्यामध्ये म्हणजे ते 100 अधिक ते कुठे भेटणार आहेत मला, ते बिग बुक मध्ये, ते तुमच्या सर्वांच्या मातनं आणि माझ्या स्पॉन्सरद्वारे मला त्या 100ची भेट घडून आली. जेव्हा मी त्यांच्यामध्ये म्हणजे त्या बिग बुक मध्ये समाविष्ट झालो, त्यातल्या अनेक गोष्टी मला स्वतःला आतमध्ये ठेवायला लागलो, स्वतःला तयार करायला लागलो, तेव्हा जो ईश्वरीय मार्ग म्हणला ना, ईश्वरीय मार्ग मी विचार करतो की बिल्डब्ल्यूनी आणि ह्या 100 लोकांनी कितीतरी अभ्यास केलेला आहे. काय ते हेनरी फोर्ड, काय विल्यम जेम्सचा 1902 सालचा तो त्या काळचा तत्वव्यक्ता आहे, त्या काळचा, जुन्या काळातला. आणि त्या माणसाचं सगळं वाचायचं पुस्तक 666 काहीतरी पानांचं पुस्तक आहे, ते आहे आपल्या गुगलवर भेटतं. हे जेव्हा सगळं बघतो किती आपला तुझ्या बाहेर म्हणजे बिग बुक मध्ये एक वाक्य आहे की बाहेरील जगातली तत्व आम्हाला कधीही लागू झाली नाहीत, पण ही अल्कोहोलिस अनॉनिमसनी जी साधी सुधी हत्यारं म्हणेन, जे बिग बुक मध्ये वाक्य आहे दिलेलं आहे, ती उचलून घ्या म्हटलंय. उचलून घ्या म्हणजे काय, मला वाटायचं उचलून कसं उचलून घ्या रे, हे माझ्याजवळ घ्या आणि ती वापरायला शिका. साधनं आहेत, हत्यारं आहेत, धनुष्यबाण सगळं आहे माझ्याकडं, ती वापरत तू कुठं नाही. माझ्याकडं जुन्या काळात पण तत्व होती ना लहानपणी, सगळी होती, वापरली कुठे मी ती. ही जेव्हा मी खऱ्या अर्थाने जेव्हा वापरायला लागलो, त्यावेळी मित्रांनो मी हा एकटेपणातनं किंवा हा अलोन मधनं बाहेर पडायला लागलो. माझं नक्की सांगेल हा पाठ सगळ्यात महत्वाचा पाठ आहे की जेव्हा मी एकटा असतो ना, मी आजही घरात असतो, मी स्वतःला बिग बुक मध्ये नेऊन सोडतो, बिग बुक मध्ये वाचायला बसवतो, स्वतःला मी लिखाण करायला बसतो, काहीतरी लिहित बसतो, स्वतःला काहीतरी तिथं कृतीमध्ये ठेवतो. कृती विना श्रद्धा मृतवत म्हणलंय बिग बुक मध्ये. कृती विना श्रद्धा मृतवत आहे, हे जे वाक्य आहे ना, हे माझ्या लक्षात येतं की मला ती कृतीच करत पाहिजे. आणि मग कुणाला तरी फोन, चल बस वाचायला बस, चल. कोण ना कोण एक ना एक माझ्या आयुष्यामध्ये नवीन एक सभासद भेटतच असतो की मला त्याच्याबरोबर बोलायला मिळतं, त्याच्याबरोबर बिग बुक वाचायला मिळतं. आणि हा जीवनातला सगळ्यात मोठा पाठ आहे की परमेश्वर आणि अल्कोहोलिस अनॉनिमसची जी तत्व आहेत ना, खऱ्या अर्थाने मला ह्या मार्गातनं बाहेर ठेवायला जीवनाला संधी देतात मित्रांनो. हा जो माझा आलो नाही, आज मी नक्की सांगतो 98च्या वरती पर्सेंट सांगेन मी आज, 98% म्हणेन मी आज. स्वतःला कधी आलो नाही समजत नाही, कधीच नाही. कारण ही जे भरभरून मिळालं जे ताकद आहे, आध्यात्मिक अनुभव आहे, आध्यात्मिक प्रतिष्ठा आहे, ही सगळं त्या लोकांनी माझ्यासाठी अनेक पुस्तकं लिहून दिली, अनेक जे अनेक अनेक एक 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 मला वाचायला मिळत आहेत ना, ही जीवन असं वाटतं की फुललंय माझं. काहीतरी ज्ञान आलं, जे ज्ञानच माझ्याकडे नव्हतं. मी म्हणतो ना, मी शिशु वर्गात आहे. हा शिशूला आजही भूक लागते आणि ती भूक मला अल्कोहोलिस अनॉनिमस माझी पुरी करते आणि मला ह्या मार्गातनं बाहेर ठेवते. धन्यवाद मला बोलायला संधी दिली, आपण सगळ्यांनी ऐकलं. आपले सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्याला आपले मूळ आपला सगळ्यांचा लाडका समूह, या समूहाने आज संधी दिली मला, आपल्याला बोलायला परमिशन दिली. पण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद कल्पेश भाऊ, आभार प्रकट करतो. सुंदर